नमस्कार सर्वांचे, आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. नमस्कार. आजचा विषय खूपच रंजक आहे. सोन्याच्या शोधात असलेल्या एका माणसाने फक्त 3 फूट अंतर राहिले असताना चक्क हार मानली. बापरे, फक्त 3 फूट? हो, फक्त 3 फूट. आणि दुसऱ्या एका माणसाने खिशात 1ही रुपया नसताना, म्हणजे अक्षरशः 0 रुपये असताना, स्वतःच्या प्रबळ विचारांच्या जोरावर महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसन सोबत भागीदारी मिळवली. खरंच, या दोन्ही कथा खूप वेगळ्या आहेत. अगदी. मग यामागे नक्की कोणती जादू होती? आज आपण थिंक अँड ग्रो रिच मधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. हो, आणि हे पुस्तक म्हणजे कसं आहे, जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं असं हे एक मास्टरपीस आहे. नक्कीच. थिंक अँड ग्रो रिच हे नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. अगदी बरोबर. आणि हे पुस्तक का महत्वाचं आहे माहिती आहे का? कारण अँड्र्यू कार्नेगी आणि हेनरी फोर्ड यांच्यासारख्या 500पेक्षा जास्त अत्यंत यशस्वी आणि श्रीमंत लोकांच्या आयुष्याचा अभ्यास करून हे लिहिलं गेलंय. 500 लोक म्हणजे हा काही छोटा अभ्यास नव्हता. अजिबात नाही. नेपोलियन हिल यांनी त्यांच्या आयुष्यातील तब्बल 25 वर्ष या एकाच गोष्टीसाठी खर्च केली. 25 वर्ष म्हणजे एका माणसाने स्वतःच्या आयुष्यातला एवढा मोठा काळ फक्त यशस्वी लोकांच्या विचार पद्धतीचा शोध घेण्यासाठी दिला. हो ना. आणि या सखोल चर्चेत आपण या मूळ स्रोतातील ज्ञान अशा प्रकारे समजून घेणार आहोत, ज्यामुळे माहितीचा कोणताही भडीमार होणार नाही. बरोबर. म्हणजे आपल्या ऐकणाऱ्यांना एक स्पष्ट दिशा मिळेल. नक्कीच. कारण यश हे योगायोगाने मिळत नाही, तर त्यामागे एक विशिष्ट मानसिक जडणघडण असते. तर मग आपण पहिल्या आयडियाकडे वळूया. आपण नेहमी ऐकतो की यशासाठी इच्छा असणं गरजेचं आहे. पण मलाही जरा नीट समजून घ्यायचंय. म्हणजे जर मला एखादी गोष्ट हवी असेल तर ती फक्त मिळाली तर बरं होईल अशी नसून ती मला हवीच आहे, ज्याला पुस्तकात बर्निंग डिझायर म्हटलंय, यात नक्की काय फरक आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बघा, लेखकाने स्पष्ट केलंय की सामान्य इच्छा आणि बर्निंग डिझायर यात खूप मोठा फरक आहे. अच्छा, कसं काय? सामान्य इच्छा म्हणजे आपल्याकडे नेहमी एक प्लॅन बी तयार असतो, पण बर्निंग डिझायर म्हणजे माघार घेण्याचे सगळे रस्ते स्वतःहून बंद करणे. एडविन सी बार्न्स यांचं उदाहरण इथे खूप चपखल बसतं. हो, ते एडिसन सोबत काम करणारे बार्न्स ना? अगदी तेच. त्यांच्याकडे थॉमस एडिसन यांच्या सोबत काम करण्याची एक प्रबळ इच्छा होती. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करण्याची नाही, तर पार्टनरशिप करण्याची. पण त्यांच्याकडे तर पैसे नव्हते ना? मी असं वाचलंय की त्यांना एडिसन ओळखतही नव्हते. तेच तर. खिशात रेल्वेचं तिकीट काढायला पैसे नसतानाही ते मालगाडीने प्रवास करून गेले. बापरे, मालगाडीने? हो, आणि त्यांनी ती पार्टनरशिप मिळवलीच. पण त्यांना लगेच पार्टनरशिप मिळाली का? म्हणजे ते गेले आणि एडिसनने त्यांना पार्टनर बनवलं असं झालं का? अजिबात नाही. सुरुवातीला त्यांना तिथे फक्त एक अत्यंत सामान्य नोकरी मिळाली. महिने उलटले, काहीही विशेष घडलं नाही. मग त्यांनी हार नाही मानली? नाही, कारण त्यांच्याकडे बर्निंग डिझायर होती. जेव्हा एडिसन यांनी एडिफोन नावाचे एक नवीन मशीन बनवले, जे विकायला त्यांचे स्वतःचे अनुभवी सेल्समन तयार नव्हते. अच्छा. हो, तेव्हा बार्न्स यांनी त्यात एक मोठी संधी पाहिली. त्यांनी ते मशीन इतक्या यशस्वीपणे विकले की एडिसन यांनी त्यांना देशभरात ते मशीन विकण्याची एजन्सीज दिली. अरे वा. म्हणजे मला हे हवंच आहे, ही वृत्ती त्यांना इथपर्यंत घेऊन गेली. पण याच्या अगदी उलट एक कथा आहे ना या पुस्तकात. हो. 3 फीट फ्रॉम गोल्डची कथा. हो, आर.यू. डार्बीची कथा. बरोबर. त्यांच्या काकांनी सोन्याच्या खाणीत काम सुरू केलं होतं ना? हो, सुरुवातीला थोडं सोने मिळालं, पण काही काळानंतर ती सोन्याची नस गायब झाली. मग त्यांनी काय केलं? त्यांनी काही काळ प्रयत्न केले, पण शेवटी कंटाळून हार मानली आणि सर्व मशीन्स एका भंगारवाल्याला विकून टाकली. म्हणजे ज्या मशीन्ससाठी त्यांनी एवढे पैसे लावले होते ते सगळं भंगारात काढलं? हो, पण त्या भंगारवाल्याने काय केलं माहितीये? त्याने एका इंजिनियरला बोलावलं आणि त्या जागेचा अभ्यास केला. आणि मग काय सापडलं? तेव्हा असं कळलं की जिथे डार्बीच्या काकांनी खोडणं थांबवले होते, तिथून फक्त 3 फूट अंतरावर सोन्याचा प्रचंड मोठा साठा होता. फक्त 3 फूट? म्हणजे ते करोडपती होण्यापासून अगदी 3 फूट दूर होते. अगदी बरोबर. म्हणूनच यातून एक खूप प्रॅक्टिकल टेकअवे मिळतो. आयुष्यात जेव्हा अपयश येतं तेव्हा लगेच हार मानू नका. कारण तुमचं यश कदाचित तुमच्या अपयशाच्या एका पाऊल पुढे किंवा 3 फूट अंतरावर तुमची वाट पाहत असू शकतं. नक्कीच. आपले ध्येय निश्चित करा आणि त्यावर ठाम राहा. तर आता यावरून एक मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणजे
इच्छाशक्ती असली तरी ती सत्यात कशी उतरवायची, विचारांना कृतीत कसं आणायचं, त्यासाठी दुसरी आयडिया समजून घेणं गरजेचं आहे. मला हे एका बागेसारखं वाटतं. बागेसारखं कसं काय? आपलं सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड ही एक सुपीक बाग आहे. जर आपण त्यात जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांचं बी पेरलं नाही, अच्छा, म्हणजे आपण लक्ष नाही दिलं तर? बरोबर, तर गरिबी किंवा भीतीसारख्या नकारात्मक विचारांचं तण तिथे आपोआप उगवेल. एकदम बरोबर बोललात. आणि इथेच ऑटो सजेशन म्हणजे स्वयंसूचनेची संकल्पना येते. ऑटो सजेशन म्हणजे स्वतःला वारंवार सूचना देणे, हेच ना? हो, आपले विचार एका ऊर्जेसारखे असतात. जर आपण पैशांचा किंवा यशाचा ध्यास घेतला तर आपलं सुप्त मन निसर्गाच्या शक्तींशी जोडून ते सत्यात उतरवण्याचे मार्ग शोधते. पण हे नुसतं बोलल्याने खरंच होतं का? म्हणजे मला थोडं हे अवघड वाटतं. कसं आहे, पुस्तकात यावर एका 50 सेंटच्या घटनेचा खूप सुंदर उल्लेख आहे. 50 सेंट्स? ती लहान मुलीची कथा का? हो, तीच. एका लहान मुलीने डार्बीच्या रागीट काकांकडून 50 सेंट्स कसे मिळवले. काका तर खूप रागीट होते ना? हो, त्यांनी तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला, पण ती अत्यंत विश्वासाने आणि न घाबरता इथेच उभी राहिली. तिने आपली मागणी लावून धरली. आणि शेवटी काकांना पैसे द्यावेच लागले. अगदी, कारण तिच्या शब्दांत आणि देहबोलीत एक प्रकारची ठाम सूचना होती. दैनंदिन जीवनातही जेव्हा आपण स्वतःला एखादी सूचना वारंवार देतो, तेव्हा ती आपल्या सुप्त मनावर बिंबवली जाते. म्हणजे हा नुसता विचार नाहीये, तर ती एक सवय आहे. हो, आणि याचा प्रॅक्टिकल टेकअवे असा आहे की कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला जे हवे आहे, समजा किती यश किंवा पैसे हवे आहेत, ते एका कागदावर स्पष्ट लिहा. आणि त्यासाठी आपण बदल्यात काय देणार आहोत हे सुद्धा ठरवायला हवं ना? अगदी बरोबर, कारण जगात फुकट काहीच मिळत नाही. हे सर्व एका ठराविक तारखेसह लिहून रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी मोठ्याने वाचायला हवं. मोठ्याने वाचताना संपूर्ण विश्वासाने आणि भावनेने वाचलं पाहिजे, नाही का? हो, कारण भावनांशिवाय दिलेले शब्द सुप्त मनापर्यंत पोहोचतच नाहीत. आता विचार करा, हे सगळं एकट्याने करणं शक्य आहे का? एकट्याने खूप कठीण आहे. हो ना, या प्रवासात अनेक अडथळे येतात. इथेच पुस्तकातील सर्वात महत्वाची आणि तिसरी पॉवरफुल आयडिया येते. द पॉवर ऑफ द मास्टरमाइंड. बरोबर. पण मला एक प्रश्न आहे. आपण पाहतो की अनेकांकडे उत्तम शिक्षण नसतं किंवा त्यांना सर्व विषयांचं ज्ञान नसतं. मग अशा परिस्थितीत एखादा सामान्य माणूस मोठा व्यावसायिक कसा बनू शकतो? कसं आहे, इथेच मास्टरमाइंड कामाला येतं. मास्टरमाइंड म्हणजे 2 किंवा अधिक लोकांचा असा गट जे एका निश्चित ध्येयासाठी पूर्ण एकोप्याने काम करतात. म्हणजे परफेक्ट हार्मनीमध्ये. अगदी. लेखकांनी स्पष्ट सांगितलंय की ज्ञानाचं रूपांतर पॉवरमध्ये तेव्हाच होते जेव्हा ते सुनियोजित असतं. अच्छा, म्हणजे आपल्याला स्वतःला सगळं माहिती असण्याची गरज नाहीये. अजिबात नाही. आता बघा ना, हेनरी फोर्ड यांच्याकडे खूप कमी शालेय शिक्षण होतं. हो, त्यांना तर एकदा कोर्टात त्यांच्या अज्ञानावरून चिडवलं होतं ना? बरोबर. पण त्यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणाले की माझ्या डेस्कवर अनेक बटणे आहेत. मला जे ज्ञान हवंय त्यासाठी मी योग्य बटन दाबतो आणि तो तज्ज्ञ माणूस मला हवी ती माहिती देतो. क्या बात आहे. त्यांनी स्वतःभोवती थॉमस एडिसन, हार्वे फायरस्टोन अशा महान आणि तज्ज्ञ लोकांचा एक मास्टरमाइंड गट तयार केला होता. आणि अँड्र्यू कार्नेगी यांचं सुद्धा असंच होतं ना? हो, कार्नेगी यांना स्टील बनवण्याचं स्वतःला काहीही तांत्रिक ज्ञान नव्हतं, पण त्यांच्या टीममध्ये ते ज्ञान असलेले अनेक लोक होते. म्हणजे ते फक्त त्या लोकांना एकत्र बांधून एका ध्येयाकडे नेत होते. अगदी बरोबर. याचा प्रॅक्टिकल टेकअवे खूपच स्पष्ट आहे. जर आपल्या आयुष्यात आपण एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसाय करत असू, तर सर्व गोष्टी स्वतः करण्याच्या आग्रहापेक्षा एक छोटी टीम बनवावी. हो, ज्यांना त्या विषयातले उत्तम ज्ञान आहे अशा लोकांचा एक गट बनवावा. त्यांच्याशी नियमित चर्चा करावी. जेणेकरून सर्वांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला मिळेल. पण एक अट आहे, त्यांच्यात मतभेद नसावेत. अहंकार बाजूला ठेवावा लागतो. हो, तरच तो खऱ्या अर्थाने मास्टरमाइंड बनेल. नक्कीच. चला तर मग आजच्या या सखोल चर्चेतील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची एकदम थोडक्यात आणि वेगात उजळणी करूया. हो, नक्की. पहिली आयडिया होती बर्निंग डिझायर ठेवा आणि 3 फीट फ्रॉम गोल्ड प्रमाणे यशाच्या अगदी जवळ असताना हार मानू नका. बरोबर. आणि दुसरं म्हणजे ऑटो सजेशनचा वापर करून स्वतःच्या सुप्त मनाला सकारात्मक विचारांची सवय लावा आणि त्यात कन्सिस्टन्सी असू द्या. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, एकट्याने लढण्यापेक्षा मास्टरमाइंड गट तयार करा आणि इतरांच्या ज्ञानाचा हुशारीने वापर करा. अगदी बरोबर.
जाता जाता मी एक विचार मांडू इच्छितो. हो, सांगा ना. या पुस्तकात एका सिक्स्थ सेन्स म्हणजे 6व्या ज्ञानेंद्रियाबद्दलही सांगितलं आहे. अच्छा, म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे. हो. लेखकाचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही आपण आत्ता चर्चा केलेल्या सर्व तत्वांवर पूर्णपणे प्रभुत्व मिळवता, तेव्हा हे सिक्स्थ सेन्स आपोआप जागृत होतं. म्हणजे आपल्याला कठीण प्रसंगात आतूनच काही संकेत मिळतात. अगदी. निसर्ग स्वतः तुम्हाला संकटातून बाहेर काढणारे हांचेस किंवा प्रेरणा देतो. या अदृश्य ताकदीचा सर्वांनी नक्की विचार करायला हवा. बापरे, हा विचार खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. हो ना? तर ऐकणाऱ्यांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आणि बेल आयकॉन प्रेस करण्याची विनंती आहे, ज्यामुळे तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओज लगेच पाहता येतील. आजच्या भागासाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक डीप डाईव्हमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.